एकाच्या घरी काय जेवण बनतं, तुमची लाईफस्टाईल काय आहे, तुमचं कल्चरल एन्व्हायरमेंट कसं आहे, त्यावर ठरतं की लठ्ठपणा येणार आहे की नाही येणार. बहुतेक करून जास्तीत जास्त जे पेशंट येतात ते सगळे त्यांच्या फॅमिलीमध्ये लठ्ठपणा आहे म्हणून त्यांना त्रास होतो. आणि क्वचित कधीतरी असं होतं की पेशंट आलाय माझ्याकडे, एकदम स्थूलपणा, लठ्ठपणाचा प्रॉब्लेम आहे त्याला, आणि बाकी सगळे एकदमच नॉर्मल वेटचे आहेत घरी. सर्जरी पहिला एक माणूस करतो, एकाचे रिझल्ट बघून मग बाकी लोक थोडेसे प्रोत्साहित होतात. त्यांना वाटतं की हो, जर हा असा चांगला दिसतोय आणि ह्याची तब्येत चांगली झाली आहे, ह्याचा डायबिटीज निघून गेला, तर मग मी पण करू शकतो. एक एक्झाम्पल देतो, कालचं उदाहरण देतो. काल माझ्याकडे पेशंट, जिची मी सर्जरी गेल्या आठवड्यात केलेली, ती वुंड चेक करायला आलेली. शी इज द वाईफ ऑफ द पर्सन हू हॅज गॉट ऑपरेटेड बाय मी 2016 साली, आणि ती वरून स्वतःचं होम किचन चालवते. दरवेळी ती जे काय बनवते तिला आधी टेस्ट करावं लागतं. तर ते टेस्ट करत 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 तिचं पण स्थूलपणाचा प्रॉब्लेम झाला. एकाच्या घरी काय जेवण बनतं, तुमची लाईफस्टाईल काय आहे, तुमचं कल्चरल एन्व्हायरमेंट कसं आहे, त्यावर ठरतं की लठ्ठपणा येणार आहे की नाही येणार.